समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील भोसरे येथे ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 2 एप्रिल ते रविवार दिनांक 5 एप्रिल अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सिद्ध झाले आहेत। गुरुवारी पहाटे श्री हनुमान देवाच्या जन्मोत्सवानिमित्त हरिभक्त पारायण जयंत कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। शुक्रवार दिनांक 3 रोजी देवाचा वार्षिक रथोत्सव होणार आहे। या दिवशी देवाच्या प्रतिमेची रथातून संपूर्ण गावातील सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। रात्री पुणे येथील फुलटू धमाल हा करमणूक कार्यक्रम होणार आहे। दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी आणि रात्री कुमारी कमल अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे। दुपारी 3 नंतर कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे। या मैदानात 10 रुपयांपासून 1.5 लाख इनामापर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत। दिनांक 5 एप्रिल रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत। शर्यतीच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे 51,000, 31,000, 21,000, 15,000, 10,000, 7,000 आणि 5,000 रुपयांची रोख बक्षिसे तसेच ढाल बक्षीस देण्यात येणार आहे। याच दिवशी रात्री राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे। या स्पर्धा सोलो डान्स, लहान आणि मोठा गट, खुल्या गटातील ग्रुप डान्स अशा 3 गटात होणार आहे। लहान गटासाठी अनुक्रमे 7,000, 5,000, 3,000, 1,000, मोठ्या गटातील विजेत्यांसाठी अनुक्रमे 9,000, 5,000, 3,000, 1,000, तर खुल्या गटातील ग्रुप डान्ससाठी अनुक्रमे 20,000, 15,000, 8,000, 3,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत। यात्रा प्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट आणि भोसरे ग्रामस्थांनी केलं आहे। महारुद्र आले पोटी, महारुद्र प्रगटले, नामा म्हणे म्या बंदिले, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी विठाला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणी कथेचा विस्तारो, बाबा सद्गुरु दास तुका गेले भोसरे ग्रामीच्या बसणाऱ्या। अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। ज्यांनी या भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेऊन आसेतू हिमाचल पायी अशा प्रकारे तीर्थयात्रा केली, अशा महान युगपुरुषाचा म्हणा नामदेवरायांचा हा अभंग आहे। पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी सुद्धा शिखांचा जो धर्मग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा नामदेव की मुखवाणी म्हणून 5 अशा प्रकारचे अभंग आहेत। अशा या नामदेवरायांचा अभंग कीर्तन सेवेसाठी हनुमान जन्माच्या सोहळ्यास प्रसंगी घेतलेला आहे।
नामदेवांचा अधिकार मोठा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात सावध व्हा, नामदेवांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाचला. अशा या नामदेवांचा कीर्तन शैलीसाठी घेतलेला आहे. पिंड घारीने झडपिला, अर्थात पिंड कुठला, घार कुठली, हे सर्व परिचित आपल्याला या कथा येतात. राजा दशरथाला स्वप्न पडलं की आपल्या हातून 3 अशा प्रकारची निरपराध जीवांची हत्या झालेली आहे. वशिष्ठाला सांगितलं स्वप्न. वशिष्ठ म्हणाले अरे घाबरू नकोस, तू पारधी या ठिकाणी शिकार करायला जा आणि तुझा त्या ठिकाणी मग काय करता येते. राजा दशरथ शिकारीला गेला आणि होऊ नये ते नेमकं घडलं. श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील त्या ठिकाणी संपले. श्रावण बाळ पाणी त्या ठिकाणी आणण्यासाठी घेतलं होतं. लक्षवेधी असलेल्या दशरथानं श्रावण बाळाचा वेध घेतला आणि आपला मुलगा का परत आला नाही हे पाहून त्याच्या आई वडिलांनी प्राण सोडला. मात्र प्राण सोडताना त्यांनी शाप दिला की राजा तू सुद्धा पुत्र पुत्र होऊन मरशील, म्हणतच अशा प्रकारे मरशील. राजा दशरथाला थोडा वेळ वाईट वाटलं, पण म्हणाला निदान पुत्र होणार आहेत ना हे ठीक आहे. एखादा दगड पाठीमागं बसावा पण तो दगड नसून सोन्याचा गोळा असावा, अशा प्रकारची त्याची अवस्था झाली. असो वशिष्ठांना सांगितलं. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ काळे, भोसरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.